देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता गंगा गावामध्ये पुन्हा आलेली असते. तिला गोपाळवर संशय आलेला असतो. ती आता गोपाळच्या घरी येते आणि लालीला सगळा वाडा दाखव असं म्हणते. त्यानंतर ती गोपाळच्या खोलीत जाते आणि शोधाशोध करते की काही सापडत आहे का, पण तिथे काहीही नसतं. गोपाळ ते घेऊन आजच दुकानात गेलेला असतो. लाली सांगते की इनोने यांचं काही सामान दुकानामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. हे ऐकल्यावर आता गंगा ठरवते की या गोपाळच्या शॉपवर जायचं. ती माधुरीच्या दुकानातनं एक ब्लाऊज पीस घेते आणि गोपाळच्या दुकानामध्ये शिवायला टाकते. तिला पाहून गोपाळला संशय आलेला असतो. तो विचारतो की तुम्ही कुठून आलेला आहात. गंगा म्हणते की मी दिल्लीवरून आलेली आहे. मी एक रायटर आहे आणि मी एका पिक्चरची स्टोरी लिहित आहे. तुमचं गाव मला आवडलं म्हणून मी इथेच थांबलेली आहे. त्यानंतर गोपाळ तिचं माप घेतो आणि गंगा तिथे ब्लाऊज शिवायला टाकते. त्यानंतर गंगाच्या पर्सला जे किचन असतं ते किचन पाहिल्यावर गोपाळ म्हणतो की हे किचन तर गंगा बनारसीचं आहे. त्यानंतर गंगा म्हणते की हो, मी माझ्या फॅमिलीसोबत तिथे फिरायला गेले होते. त्यानंतर गंगालासुद्धा संशय येतो की ह्या गोपाळला कसं काय माहिती. गोपाळला ती विचारते की आपको कैसे पता. गोपाळ म्हणतो की मी माझ्या मित्रांबरोबर तिथे एकदा गेलो होतो. मी एवढा दिवस कलकत्त्यालाच होतो. दोघांनाही आता एकमेकांचा संशय आलेला आहे. गोपाळ विचार करतोय की ही एकटीच इथे कशी काय आलेली आहे. तिने हेच गाव का निवडलं आणि हिची टीम कुठं आहे. आता काय गंगा या गोपाळचा शोध लावणार का गोपाळच या गंगाचा काटा काढणार, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्की पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे गावामध्ये चर्चा सुरू आहे की ही लाली हिम्मतरावांच्या घरामध्ये काय करत आहे, ती कोण आहे. म्हणून रंजना आणि फुलाताई हिम्मतरावांना रिक्वेस्ट करतात की आपण गोपाळचं आणि या लालीचं लग्न लावून देऊ. परंतु हिम्मतराव म्हणतो की नाही, मला हे अजिबात मान्य नाही. मला गोपाळचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीशी लावून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला भरपूर हुंडा मिळेल. इकडे आता अजित कुमारला त्या कातळवाडीमध्ये जायचं वेध लागलेले असतात. तो काहीतरी मेकओव्हर करतो आणि गाडी घेऊन दिवसाच कातळवाडीमध्ये जायला लागतो. तिथे तो एका दुकानात थांबतो, पाण्याची बॉटल घेतो. तिथे त्याला बजा भेटतोय. काय बजा ओळखेल का अजित कुमारला, हे पाहत रहा.